देसाईगंज तालुक्यातील मौजा कोंढाळा येथील कोंढाळा सिंडराई घाट वैनगंगा नदी परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई केली आहे। या प्रकरणात मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त नागपूर यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठवण्यात आलाय। मौजा कोंढाळा येथील कोंढाळा सिंडराई घाट परिसरात विलास महादेव ढकले वयवर्ष अंदाजे 36 राहणार जिल्हे वाडा तालुका देसाईगंज हे ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक करत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जिल्हा भरारी पथकाची नियुक्ती करून घटनास्थळाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले। जिल्हा भरारी पथकाने केलेल्या स्थळ पाहणी अहवालासह उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांनी सादर केलेल्या अहवालानुसार 10 जून 2026 नंतर संबंधित रेती घाटांवरील उत्खनन बंद करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही त्या ठिकाणी अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले। तसेच या अवैध प्रकारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक महसूल यंत्रणेकडून अपेक्षित दक्षता घेण्यात आली नसल्याचं चौकशीत स्पष्ट झालंय। या निष्कर्षांच्या आधारे संबंधित क्षेत्रातील महसूल अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली। त्यानुसार मंडळ अधिकारी श्रीमती अर्चना टिस्कुले आणि तलाठी महादास ठाकरे यांना निलंबित करण्यात आले। याशिवाय या प्रकरणातील प्रशासकीय जबाबदारी लक्षात घेऊन तहसीलदार देसाईगंज प्रीती डुढलकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त नागपूर यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी दिली आहे। जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलंय की अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीस कोणतीही पाठीशी घालण्याची भूमिका स्वीकारली जाणार नाही। अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात कसूर करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवरही कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल। तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक सतर्कतेने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।